महाराष्ट्राच्या मातीतून माहीत आहे असे एक संत होऊन गेलेत ज्यांचे शब्द आजही आपल्या जिवंत आहेत. म्हणजे बघा 400 वर्ष उलटून गेली पण त्यांचे विचार आजही लाखो लोकांना वाट दाखवतात. हो, ते होते संत तुकाराम. तर चला आपण त्यांची ही अद्भुत आणि तितकीच रहस्यमय कथा जरा जवळून अनुभवूया. आणि ही गोष्ट आहे ना, ती सुरूच होते एका मोठ्या रहस्याने. विचार करा, साधारण 400 वर्षांपूर्वी संत तुकाराम अचानक गायब झाले. हो, त्यांचं शरीर कधीच सापडलं नाही. मग प्रश्न उरतो की त्यांचं नक्की झालं तरी काय? एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्याकडे ना कोणती राजकीय सत्ता होती. म्हणजे ते काही राजे महाराजे किंवा मोठे सरदार नव्हते. ना संपत्तीचे डोंगर होते, काहीच नाही. एक अगदी आपल्यासारखे सामान्य गृहस्थ. पण त्यांच्याकडे एक अशी ताकद होती जी या सगळ्यांपेक्षा खूप मोठी होती. ती ताकद होती त्यांच्या शब्दांची, त्यांच्या सत्याची, त्यांच्या अभंगांची. आणि याच शब्दांनी पुढे जाऊन इतिहास घडवला. तर मग देहूचे अमर आत्मा. चला आपण थेट देहूलाच जाऊया. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं हे गाव, इथे संत तुकारामांचा वारसा आजही जणू काही श्वास घेतो. ते संसारी होते हो, पण त्यांचं जगणं मात्र एका खऱ्या संताचं होतं. तर तुकारामांचा जन्म झाला साधारण 1608च्या आसपास देहूमध्येच. आणि कुटुंब कसं तर वारकरी, म्हणजे विठ्ठलाचे निस्सीम भक्त. त्यांचे आई वडील बोल्होबा आणि कनकाई, त्यांच्यावर तुकारामांची खूप श्रद्धा होती. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अगदी लहान वयातच त्यांच्या डोक्यावरून आईवडिलांचं छत्र हरपलं. आणि मग काय, संसाराची सगळी जबाबदारी अचानक त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. दुःखातून घडलेले संत, त्यांच्या आयुष्यातल्या प्रचंड मोठ्या नुकसानीने त्यांच्या आध्यात्मिक मार्गाला कसं वळण दिलं ते पाहूया. आणि खरंच इथूनच त्यांच्या आयुष्यात एका अशा पर्वाची सुरुवात झाली जिथे दुःख आणि वेदनेने त्यांना जणू काही चारही बाजूनी घेरून टाकलं. पण याच दुःखाच्या आगीतून एक संत घडत होता. हे बघा, आधी तर आईवडील गेले, मग आला महाभयंकर दुष्काळ. त्यात सगळा व्यापार बुडाला, डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि सगळ्यात दुःखद म्हणजे ह्याच काळात त्यांची पहिली पत्नी रखुमाबाई भुकेने मरण पावली. म्हणजे विचार करा, एका पाठोपाठ एक कसे आघात होत होते त्यांच्यावर. आणि ह्याच असह्य वेदनेतून त्यांना एक मोठं सत्य सापडलं. त्याने लिहिलं, संसार हा दुःखाचा सागर. हे फक्त पुस्तकातले शब्द नव्हते, हा तर त्यांनी स्वतः अनुभवलेला, अक्षरशः रक्ताच्या आसवांनी जगलेला अनुभव होता. आता घरातली परिस्थिती बघा. त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या जिजाबाई, त्यांना आवळी असेही म्हणायचे. आणि या दोघांचं नातं म्हणजे कसं, एकाच घरात जणू दोन वेगवेगळी जगं होती. तुकाराम महाराज भक्तीत हरवलेले, तर बिचारी जिजाबाई संसाराच्या व्यापात अडकलेली. घरात खायला कण नाही आणि हे फक्त विठ्ठल विठ्ठल करत बसलेत. यावरून साहजिकच त्यांच्यात खटके उडायचे. पण तरीही त्या संघर्षातही एक प्रकारचा स्नेह होताच. आणि म्हणूनच हा अभंग त्यांचं आयुष्य इतकं अचूकपणे सांगतो. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. म्हणजे काय, तर ते म्हणतात आमच्या घरी दुसरं कोणतं धन नाहीये, आमच्याकडे आहे ती फक्त शब्दांची रत्न. भौतिक गरिबी होती, पण विचारांची आणि शब्दांची श्रीमंती मात्र अफाट होती. जागृतीचा डोंगर. भंडारा डोंगरावर त्यांना कसं समाधान आणि एक नवा आवाज सापडला. आता झालं असं की या संसारातल्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुकारामांना एकांताची ओढ लागली. आणि हीच ओढ त्यांना घेऊन गेली देहूजवळच्या भंडारा डोंगरावर. आणि याच ठिकाणी त्यांच्या आयुष्याला एक निर्णायक वळण मिळालं. हा बदल किती मोठा होता ते बघा. एका बाजूला होता संसार, म्हणजे कर्ज, दुःख, संघर्ष. आणि दुसऱ्या बाजूला होती साधना, म्हणजे भंडारा डोंगरावरचा तो एकांत, तो निसर्ग आणि मुखात फक्त विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर. ते खरं तर दुःखाच्या सागरातून बाहेर पडून या जागृतीच्या डोंगरावर पोचले होते. आणि भंडारा डोंगरावर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेला. त्यांना त्या निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत विठ्ठल दिसू लागला. म्हणूनच ते म्हणाले, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. म्हणजे ही झाडं, वेली, जंगलातले प्राणी हेच आमचे नातेवाईक आहेत. आता त्यांचे अभंग संसाराच्या दुःखातून नाही, तर निसर्गासोबतच्या या एकरूपतेतून, या दिव्य अनुभवातून बाहेर पडत होते. ज्या शब्दांनी नदीलाही नमवले. अमर कथेची दंतकथा. आता आपण वळतोय त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या परीक्षेच्या क्षणाकडे. ही गोष्ट आहे त्यांच्या शब्दांच्या ताकदीची. अशा ताकदीची ज्याने एका नदीलाही हरवलं.
हो, ही आहे त्यांच्या गाथेची एक अविश्वसनीय कथा. साधारणपणे 4600 अभंग एवढी त्यांची रचना आहे. पण हे फक्त आकडे नाहीत, हे फक्त काव्य नव्हतं, ती एक क्रांती होती. का? कारण त्यांनी अत्यंत सोप्या, आपल्या लोकांच्या भाषेत अध्यात्म सांगितलं. जे ज्ञान तोपर्यंत फक्त काही ठराविक उच्चवर्णीयांपुरतंच मर्यादित होतं. मग झालं असं, काही कर्मठ लोकांना त्यांची ही शिकवण अजिबात आवडली नाही. त्यांनी काय केलं तर तुकारामांची अभंग गाथा, त्यांच्या आयुष्याचं सार, इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकलं. त्यानंतर तुकारामांनी तब्बल 13 दिवस अन्न पाणी सोडून विठ्ठलाचा धावा केला. आणि म्हणतात ना, श्रद्धेची ताकद. 13व्या दिवशी तीच गाथा जशीच्या तशी चमत्कारिकरित्या पाण्यावर तरंगत परत आली. वारकरी संप्रदायासाठी हा एक ऐतिहासिक, अविस्मरणीय क्षण होता. देहू, वारशाची भूमी, जिथे आजही संतांचं अस्तित्व जाणवतं. चला आता पुन्हा वर्तमानात येऊया. आजचं जे देहू आहे ना, ते म्हणजे तुकारामांच्या याच महान वारशाची एक जिवंत भूमी आहे. तिथे आजही पावलोपावली त्यांचं अस्तित्व जाणवतं. म्हणजे बघा, आज आपण देहूला गेलो तर तिथे गाथा मंदिर दिसतं, जिथल्या भिंतींवर हजारो अभंग कोरलेले आहेत. जिथे त्यांचं मूळ घर होतं तिथे आज एक मोठं मुख्य मंदिर आहे. तोच इंद्रायणीचा घाट आहे, जिथे तो गाथेचा चमत्कार घडला होता. आणि हो, ते पवित्र वैकुंठगमन स्थळ सुद्धा आहे, जिथून ते अदृश्य झाले अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. आणि ही ओळ किती खरी वाटते. जिथे शब्दच दगडात कोरले गेले तिथे संतांचा श्वास अजूनही जिवंत आहे. देहूला गेल्यावर हा अनुभव खरंच येतो. वैकुंठगमनाचं रहस्य. संत तुकाराम नाहीसे झाले त्या दिवसाची पुन्हा एकदा आठवण. आणि आता आपण पुन्हा त्या सुरुवातीच्या रहस्याकडे परत येतोय. तो दिवस ज्याला तुकाराम बीज असं म्हणतात. तोच दिवस ज्या दिवशी संत तुकाराम अचानक नाहीसे झाले. जाण्यापूर्वी त्यांनी सगळ्या गावकऱ्यांचा निरोप घेतला. ते म्हणाले, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. हे ऐकून लोकांना तेव्हा नक्की कळलं नाही. पण असं वाटतं जणू त्यांना पुढे काय घडणार आहे याची कल्पना आधीच आली होती. आता त्यांच्या या जाण्याबद्दल 2 मतं आहेत, 2 दृष्टिकोन आहेत. एक आहे आख्यायिका, एक दंतकथा, की एक दिव्य गरुड पक्षी आकाशातून खाली आला आणि तुकारामांना सदेह म्हणजे शरीरासकट वैकुंठाला घेऊन गेला, कारण त्यांचं शरीर कधी सापडलंच नाही. पण याच्या पलीकडे एक चिरंतन सत्य कदाचित असं आहे की त्यांचा देह जरी नाहीसा झाला तरी त्यांचे शब्द, त्यांची करुणा आणि त्यांचा विचार हे सगळं त्यांच्या अभंगांमधून कायमचं अमर झालं. आणि म्हणूनच ह्याच विचाराने थांबूया की तुकाराम बीज हा मृत्यूचा दिवस नाही, तो अमरत्वाचा दिवस आहे. तो दिवस ज्या दिवशी एका व्यक्तीचा देह संपला, पण त्याचे शब्द आणि त्याचे विचार ते ह्या विश्वात कायमचे विरघळून गेले, ते अजरामर झाले. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय.